या अख्ख्या देशामध्ये लागू केलं आणि त्यामध्ये निकष आणि सगळी अटी व शर्ती त्यामध्ये क्लिअर कट आले होते आणि त्या अटी व शर्तीच्या हिशोबाने प्रत्येक राज्याला, या देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यांनी तथोतथ तसा पालन करायचा आदेश दिले होते आणि तसं ते पालन होत आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये जे RTIचा कायदा आल्यानंतर काही लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टमध्ये काही अटी व शर्तीवरती त्यांनी चॅलेंज केलं होतं. त्यामध्ये एक होती ते TTEच्या संदर्भात. आता TTE म्हणजे काय, ते RTI मध्ये शिक्षक कसा असावा, त्याचे कसे गुणवंत असावे, त्या हिशोबाने ते टेस्ट होता साहेब. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती एक निकाल दिला. ते जजमेंट मी फक्त वाचून दाखवतोय. ते जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे, इन सो फार एज a service teacher recruited prior to attachment to RTI Act and having more than 5 years to retire are concerned that they will be obligated to qualify the TET within 2 years from the date of order to continue in service. If any of the teacher fails to qualify the TET within the time, then we have allowed they shall have to quit service. They may be compulsory retired. म्हणजे शासनाचे शाळामध्ये शिकवत असणारी 10-15 वर्षाची शिक्षकांना जर हे TTEचा एक्झाम 2 वर्षाच्या आत दिलं नाही तर त्यांना तिकडनं रिटायर करा कंपल्सरी, असा सुप्रीम कोर्टने असे आदेश दिले. त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, मी पॉलिसीवर तो मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन शाळा बांधण्यासाठी कोट्याने रुपये महानगरपालिका खर्च करत आहेत आणि खर्च करत असताना एक अडॉप्शन पॉलिसी काढलेली आहे मुंबई महानगरपालिकाने आणि अडॉप्शन पॉलिसी मध्ये क्लिअर कट आहे अ, ब, स आणि ड. त्यामध्ये एक तर पूर्ण त्यांना द्यायचा आहे. दुसरा जे अट आहे की ज्या शाळामध्ये शिक्षक पूर्ण आहेत, ज्या शाळामध्ये मुलं पूर्ण आहेत, त्यामध्ये काही त्यांना करता येत नाही असे क्लिअर कट पॉलिसी आहे. आता मी मेन मुद्द्यावरती येतो अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघामध्ये टाउनशिप शाळा ती खराब नादुरुस्त झालेली, तर त्याला व्यवस्थित नवीन टेंडर करून पूर्णपणे मुंबईत सर्वात मोठी शाळा तयार करण्यात आली होती आणि ती शाळा व्यवस्थित चालत होती. त्यामध्ये शिक्षकही होती, मुलंही होती आणि शिक्षक तो राहू तर काय ते बोला तुमचा वेळ घालवू नका, बोला. शिक्षकही होती. तर या शिक्षकांना कंपल्सरी तिकडनं काढण्यात आला. त्यांचा पे स्केल त्या शाळेमध्येच होता. तर मला फक्त हे प्रश्न विचारायचा, अतुलजी मंत्री महोदयांना उत्तर द्यायचं, त्यांना समजलं पाहिजे इश्यू काय. तिकडे बसून बोललेलं बरोबर नाही. तुम्ही मध्ये बोलू नका. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की जेव्हा पॉलिसी क्लिअर आहे, आपल्याला काढता येत नाही, तर माझा पहिला प्रश्न डिस्टर्ब करू नका. काय त्यांची TTEची एक्झाम होऊन ते पास झाले का, एक. दुसरा माझा जे प्रश्न जे मी सांगितलं की या शाळेमध्ये CBSEचे वर्ग चालत असतात, ते फुल असताना ते वर्ग नाही वाढवलं. त्यानंतर टीचरला कंपल्सरी जे आहे ना तिकडनं बाहेर काढण्याचा षडयंत्र झाला आणि हे सगळं होत असताना बाकी त्याचं पे स्केल वगैरे जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही. मला जे माहितीच्या हिशोबाने आहे की तिथे जे शिक्षक आहेत ते फक्त 10वी आणि 12वीचे शिक्षक तिकडे शिकवत आहेत. हे तिकडचे जेव्हा पॅरेंट्सला कळलं त्यांनी तिकडे आंदोलन केलं. तर माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे जे मी माहिती आज सभागृहामध्ये ठेवली आहे शिक्षकांच्या संदर्भात, ट्रान्सफरच्या संदर्भात, पे स्केलच्या संदर्भात, CBSEच्या संदर्भात, या सर्वांची चौकशी एक सिनियर महानगरपालिकाचे आयुक्त किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या माध्यमातून होणार का, हे माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. बऱ्याच महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो अध्यक्ष महोदय. आपण शाळा चालवायला देत नाही, आपण फक्त शिक्षक नेमतो तिथे. त्या पद्धतीने आपण ह्या शाळेमध्ये 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या संस्थेतर्फे शिक्षक नेमले होते अध्यक्ष महोदय. आणि शिक्षक नेमल्यानंतर अध्यक्ष महोदय पूर्वीचा जो रिझल्ट होता म्हणजे 10वीचा रिझल्ट तो 60% 81.50% गेला अध्यक्ष महोदय 10वीचा रिझल्ट. आणि ही जी संस्था आहे जी नेमलेली आहे ही पूर्णपणे कायद्यानुसार
जी महानगरपालिकेच्या योजनेनुसार ती संस्थेला नेमण्यात आलेले अध्यक्ष महोदय आणि त्याच्यानुसार ते तिथे काम पण बऱ्याच सोयीसुविधा देत आहेत. ज्यावेळेस हे आंदोलन झालं अध्यक्ष महोदय, सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला आंदोलनाचा, त्यावेळेस पालकांना गैरसमज करून देण्यात आला असेल किंवा झाला असेल की त्यावेळेस फी घेणार आहेत म्हणून. अध्यक्ष महोदय, या शाळेत कुठली पण फी आकारली जात नाही, कुठलं पण शुल्क आकारलं जात नाही. विचारला त्या संदर्भात मंत्री महोदयांनी काही माहिती दिलेली नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न होता, जे कायदा केलेला आहे त्या हिशोबाने ह्या टीचर एलिजिबल होण्यासाठी त्यांना TTEचा एक्झाम देणं गरजेचं आहे. तर त्या जे टीचर्स आहेत पहिल्यांदा तर हे शाळा देऊन आता 6 महिने झालेले आहेत, तर त्याच्यात तुम्ही का म्हणता की तिकडे आधी एक्झाम झालाय, पर्सेंटेज वाढलाय? ते शेजारीची शाळाचं तुम्ही उत्तर देता. मी स्पेसिफिक टाउनशिप शाळाबद्दल बोलत आहे, त्याचं अजूनपर्यंत काही झालेलंच नाही. तर तुम्ही चुकीची ब्रीफिंग घेऊन चुकीची माहिती देता. मॅडम, तुम्ही एक काम करा, फक्त अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय शिक्षकांविषयी, तो प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न हा शिक्षण विभागाकडे येतो. मला जो नगरविकासचा जो प्रश्न आहे की जी महानगरपालिकेने जी योजना सुरू केली त्या शाळेमध्ये ती ठीक आहे का नाही आहे, देणार. ठीक आहे. हे माझा कन्सर्न आहे. माझा कन्सर्न हे आहे की जे कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने टीचरची भरती झालेली आहे का, हा माझा पहिला. दुसरा, जे पॉलिसी आहे पॉलिसीमध्ये क्लिअर कट आहे, त्या पॉलिसी संदर्भात सांगू. जिथे आपल्याकडे शिक्षक आहेत, जे आपल्याकडे मुलं आहेत महानगरपालिकेचे, तिथे काही अडॉप्शन करता येते. हे 2 प्रश्नाचे त्यांनी उत्तर द्यावं ना मला. ठीक आहे, लोढा साहेब बोला. अध्यक्ष बोलन झाला होता त्यावेळी मी पालकमंत्री म्हणून तिथे गेलो होतो. माननीय असलम शेख साहेबांचा जे मूल प्रश्न आहे ते मुंबई महानगरपालिकाचे शाळाचे खाजगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, खरे आहे का, हा त्यांचा मूल प्रश्न आहे. आता ते मूल प्रश्न सोडून ते विचारतात ते ठीक आहे, ते त्यावर बोलत नाही. हा खाजगीकरणाचा निर्णय महानगरपालिकाने 2007 मध्ये घेतला होता आणि त्यावेळी त्यानंतर 37 स्कूलाने यावेळी ते ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये काय ते त्यांचे अधिकार काही नाही, फक्त शिक्षकचा सर्व खर्चा आणि स्कूल चालवण्याचा सर्व खर्चा हा ते संस्था वहन करते. माननीय अध्यक्ष महोदय, याप्रमाणे 37 स्कूलाने महानगरपालिकामध्ये प्रायव्हेट संस्थाने पुढे आले, त्याने दिली. हा स्कूल पण, हा जे स्कूल आहे हे पूर्वी एक फजलानी म्हणून फजलानी ट्रस्ट आहे त्याने दिलेली होती. फजलानी ट्रस्ट कधी एक नाही 6 स्कूल आहे. हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ग सुरू होता, त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता, फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही, मिड सेशन. म्हणून ते पेरेंट्स होते ते प्रयास फाउंडेशनकडे गेले. त्याने सांगितलं फजलानीने असा केला, तुम्ही काय करा, फजलानीने समजा. म्हणून ते प्रयास फाउंडेशनने पत्र लिहून ते घेतला. आता माननीय अध्यक्ष महोदय, यानंतर काय झाला मला ते बोला, मला पण बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना. माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो, प्रयास चालत नाही. माननीय अध्यक्ष महोदय, तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे. त्यांच्या नियोजन शाळेवरती आपण शाळेवर. अध्यक्ष महोदय, त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फजलानी चालेल, प्रयास नको. अध्यक्ष महोदय, 2010 मध्ये सरकारी जमीनवर कब्जा करून त्याने बसवून आला. माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही ऐकून घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या विषयी जे चालला होता, तुमच्या विषय धरून होता का, त्यावर ऑब्जेक्शन नाहीये, त्यावर त्यांचे ऑब्जेक्शन नाहीये. माननीय अध्यक्ष महोदय, हा माझा स्पेसिफिक आहे की जे कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगाने जे शिक्षक आपल्याला ठेवायचं आहे त्याला TET एक्झाम पास असलं पाहिजे, हे कायदा आहे. कायद्याच्या हिशोबाने ते टीचर्स आहे की नाही फक्त एवढंच आहे. आणि हे जे मी बोललोय, जे टीचर्सची फोर्सफुली बदली करण्यात आली पॉलिसीमध्ये, अशी हेच नाही, अटच नाही की जिथे आपली मुलं, त्या संदर्भात त्यांनी 2 मला द्यावं ना. ठीक आहे, TET नसणार तर त्यांना रद्द केलं पाहिजे, सिंपल. करतायत तो शिक्षण खात्याचा प्रश्न आहे. दादा भुसेजी इथे उपस्थित आहेत, त्यांनी द्यावं.
ठीक आहे, ते आहेत ना, देत आहेत उत्तर. बोला. अध्यक्ष महोदय, उत्तर नको आहे का तुम्हाला? उत्तर नको आहे का? बसा तुम्ही. अरे चला बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदय, आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्देश न्यायनिवाडा आहे, आपली जी काही सूचना आहे की आताच्या घडीला तत्कालीन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही धोरण आणलं गेलं आणि त्या धोरणाच्या अंतर्गत काही चांगलं कार्य करणाऱ्या संस्थांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळा अडॉप्ट करायला दिल्या गेल्या, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्या प्रयास संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे, निश्चितपणे ते तपासून घेतलं जाईल आणि त्याच्या सोबतच तोच न्यायनिवाडा फजलानीलाही लागू होणार आहे. आणि म्हणून या सर्वांचा या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी एक बैठक घेऊन त्याची तपासणी केली चलो जाईल. अमीन पटेल जी बोला. 2007 के अंदर पॉलिसी के तहत अडॉप्शन का पॉलिसी लाया गया, 36-37 स्कूल को अडॉप्शन किया गया. अध्यक्ष महोदय, मैं अडॉप्शन पॉलिसी के खिलाफ नहीं हूं. मैं अडॉप्शन पॉलिसी के खिलाफ नहीं हूं. मेरे मतदार संघ में JR1 में JR2 में जो अच्छे स्कूल है, जो चलते हैं, जिसका रिजल्ट अच्छा आता है, वो अडॉप्शन पे होना चाहिए. जो स्कूल आज मेरे ही मतदार संघ में एक स्कूल है जिसके अंदर मैं 4 दिन पहले विजिट किया हूं, मेरे इंस्टाग्राम पे उसका वीडियो है. अध्यक्ष महोदय, 25 बच्चे एक क्लास में हैं. तीसरी मर्तबा जाने के बाद में भी उस क्लास में सिर्फ 11 बच्चे थे. ऐसे जो स्कूल अडॉप्शन पे दिए गए हैं उसके ऊपर कार्रवाई होगी कि नहीं? जहां पर ट्रस्ट लोगों से पैसा लेके लोगों के पैसे को गुमराह करता है, ऐसे स्ट्रीट का जो उंदरिया नाम देता हूं मैं, उंदरिया स्ट्रीट स्कूल, जिसके अंदर 50% बच्चे हर वक्त रहते हैं, ऐसा कोई कार्रवाई होगा कि नहीं? दूसरा प्रश्न ये मैडम, कुछ दिनों पहले टेंडर बुला करके 5 प्लॉट आपने या उत्तर में महापालिकेच्या विद्यार्थ्यांना चालू किया शिक्षणाचा उन्होंने. स्तर वरती आणण्यासाठी अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय तुम्ही संरक्षण द्या. अहो असं कसं चालणार? ते बोलतात त्याच्यात मध्ये तुम्ही असं. जो स्कूल के अंदर जो स्कूल के अंदर मैडम, जो स्कूल के अंदर एनजीओ बराबर काम नहीं करता है, उन एनजीओ के ऊपर खास करके मैंने आपको स्कूल का नाम दिया है, आप कार्रवाई करेंगी कि नहीं करेंगी? आप हाँ या ना में जवाब दीजिए. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं की तपासून घेऊन माहिती देऊ. ठीक आहे, बोलिये. एक प्रश्न असा आहे, या 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 प्रश्नाला धरून आणि जो स्कोप मध्ये आहे, मला असं वाटतं की या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या शाळा प्रायव्हेट ट्रस्टला दिल्यात ना, RTA नियमाप्रमाणे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्या शिक्षकांची TET टेस्ट होणे गरजेचं आहे. मुंबई शहरातील अशा किती शाळांची TET टेस्ट झाली आहे आणि त्या शिक्षकांना TET टेस्ट नसेल तर काढलं गेलं आहे आणि मग याबाबतचा पुढे अभिप्राय महानगरपालिकेने ट्रस्टकडनं घेतला आहे. दुसरा विषय असा आहे की अतिशय महत्वाचा आहे की आपण शाळांवरती बोलतोय, इकडे शाळा अडॉप्ट देण्यासाठी मुंबई शहरामध्ये आपण या सगळ्या प्रस्ताव आणताय, पण अनुदानित शाळा ज्या मुंबई शहरामध्ये आहेत ना, त्याच्या 50 फाईल आज अतिरिक्त आयुक्ताकडे आहेत. एक अतिरिक्त आयुक्त सहानी नावाचे अतिरिक्त आयुक्त आहेत. 3 महिने ती फाईल त्यांच्या टेबलावर आहे. आता त्यांची बदली झाली, 3 महिने त्यांच्या टेबलावर फाईल आहेत. सतत सातत्याने कोणी केली माहित नाही, कशासाठी केली माहित नाही, पण त्यांची बदली झाली. आता आणखी किती महिने त्या फाईल ठेवणार आहात? सगळ्या मराठी माध्यमाच्या, हिंदी माध्यमाच्या शाळा स्कूपच्या बाहेर कशाला जाताय? आपण निर्देश